नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आजचा व्हिडिओ एक विशेष आपले उद्योगपती श्री रतनजी टाटा यांचे नुकतेच निधन झाले आहे या विषयावर व्हिडिओ पाहणार आहोत। रतन टाटा कोण आहे? श्री रतन टाटा नोवेल टाटा हे नोवेल टाटाचा मुलगा आहे, ज्याला टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटांचा मुलगा रतनजी टाटा यांनी स्वीकारले होते। आर्किटेक्चरमध्ये बॅचलर डिग्रीसह कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून त्यांनी पदवी घेतली। त्यांनी टाटामध्ये 1961 मध्ये सहभागी झाले, जिथे त्यांनी टाटा स्टीलच्या दुकानात काम केले। नंतर त्यांनी वर्ष 1991 मध्ये टाटा सन्सचे चेअरमन म्हणून यशस्वी झाले। रतन टाटा मुंबईमध्ये 28 डिसेंबर 1937 रोजी पारसी झेरोस्टेरियन कुटुंबात जन्माला आला। ते नोवेल टाटाचा मुलगा आहेत, ज्याचा जन्म सुरतमध्ये झाला आणि नंतर टाटा कुटुंबात स्वीकारला गेला आणि टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटा ही सुनी टाटा आहे। टाटा बायोलॉजिकल ग्रँडफादर होरमुसजी टाटा हे रक्तातील टाटा कुटुंबातील सदस्य होते। 1948 मध्ये जेव्हा टाटा 10 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या पालकांनी वेगळे केले होते आणि त्यानंतर त्यांना नवजबाई टाटा, त्यांची आजी आणि रतनजी टाटा यांनी स्वीकारले। सायमन टाटासह नवल टाटाच्या दुसऱ्या लग्नापासून त्याच्याकडे एक तरुण भाऊ जिमी टाटा आणि अर्ध भाऊ नोएल टाटा आहेत, ज्यांच्यासोबत त्याला उभारण्यात आले होते। टाटाने आपल्या आईवडिलांच्या घटनेनंतर आपल्या आजी आईची काळजी घेतली। बॉम्बे रतन टाटाच्या मानवी पोस्टमध्ये तो प्रेमात कसा पडला आणि लॉस एंजल्समध्ये जवळजवळ विवाहित झाला याबद्दल बोलतो। दुर्दैवाने आईचे आरोग्य अपयशी ठरल्यामुळे त्यांना भारतात जाण्याची मनाई होती। भारतातील इंडो-चीन युद्धामुळे भारतातील अस्थिरतेमुळे त्यांच्या पालकांना त्यांच्या भविष्यातील पती-पत्नी भारतात जाण्याची अपेक्षा आहे। शिक्षण आणि करिअर: श्री रतन टाटा यांनी 8वी श्रेणीपर्यंत कॅम्पियन स्कूल, मुंबईमध्ये शिक्षण घेतले। त्यानंतर मुंबईमधील कॅथड्रल आणि जॉन कॉनॉन स्कूलमध्ये शिकले। त्यानंतर शिमलामधील बिशप कॉटन स्कूल आणि न्यूयॉर्क सिटीमधील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये, जेथे त्यांनी 1955 मध्ये पदवी संपादित केली। हायस्कूलपासून पदवी घेतल्यानंतर टाटाने कॉर्नेल विद्यापीठात नोंदणी केली, जिथे त्यांनी 1959 मध्ये आर्किटेक्चरमध्ये पदवी घेतली। 2008 मध्ये टाटा गिफ्टेड कॉर्नेल $50 दशलक्ष विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय दाता बनले आहे। 1970 मध्ये टाटा ग्रुपमध्ये व्यवस्थापकीय स्थिती दिली गेली। 21 वर्षांदरम्यान टाटा ग्रुप महसूल 40 पट वाढला आणि 50 पटपेक्षा जास्त नफा मिळाला, जेव्हा रतन टाटाने कंपनीच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणात समाविष्ट केले, परंतु नंतर अधिकांश विक्री ब्रँडकडून आली। टाटा ग्रुपसाठी प्रवेश: हा प्रवास सुरू होतो जेव्हा टाटा सन्सचे श्री जे.आर.डी. टाटा चेअरमन खाली गेले आणि श्री रतन टाटा यांनी 1991 मध्ये उत्तराधिकारी म्हणून कार्यरत होते। रस्सी मोडी टाटा स्टील, दरबारी सेठ, टाटा टी, टाटा केमिकल्स, अजित केरकर, आज ताज हॉटेल आणि नानी पालखीवाला, अनेक टाटा कंपन्यांचे संचालक यांसारख्या विद्यमान अधिकाऱ्यांना ही बातमी आश्चर्यचकित झाली। या बातमीमुळे ग्रुपमध्ये कड़ूखोड झाली आणि अनेकांना निर्णयाविषयी असहमत झाले। मीडियाने श्री रतन टाटा यांना चुकीची निवड म्हणून ब्रँड केले, परंतु श्री रतन टाटा लवचिकता आणि समर्पणासह काम करत राहिले।
त्यांच्या कालावधी दरम्यान निवृत्तीचे वय सेट केले. धोरणानुसार निवृत्तीचे वय 70 वर सेट केले गेले आणि वरिष्ठ अधिकारी 65 वयात निवृत्त होतील. यामुळे तरुण प्रतिभासह कार्यकर्मचाऱ्यांना बदलणे सुरू झाले. यामुळे मोडी, सॅक, सेट आणि केरकर निवृत्त झाल्यामुळे त्यांनी वयाची मर्यादा ओलांडली आणि आरोग्याच्या उद्देशाने पालखिवा यांनी नोकरी सोडली असल्याने त्याच्या उत्तराधिकाराच्या समस्येचे निराकरण केले गेले. एकदा उत्तराधिकार समस्येला सॉर्ट केल्यानंतर रतन टाटाने महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे सुरू केले. त्यांनी ब्रँडच्या नावाच्या टाटाच्या वापरासाठी टाटा सन्सना रॉयल्टी देण्यास ग्रुप कंपन्यांना विश्वास दिला आणि ग्रुप ऑफिसला वैयक्तिक कंपन्यांचा रिपोर्ट देखील दिला. त्यांच्या अंतर्गत सिमेंट, टेक्स्टाईल्स आणि कॉस्मेटिक्स सारख्या व्यवसायातून बाहेर पडले आणि त्याने सॉफ्टवेअर सारख्या इतर व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आणि टेलिकॉम व्यवसाय, वित्त आणि रिटेल देखील प्रविष्ट केले. या सर्व दरम्यान श्री जे.आर.डी. टाटाने मार्गदर्शक म्हणून रतन टाटाला मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. आता पाहूयात रतन टाटा यांचे परोपकारी योगदान. रतन टाटाने सर दोराबजी टाटा ट्रस्टची स्थापना केली आणि त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या दृष्टिकोनाची जाणीव झाली. रतन टाटाद्वारे कमवलेल्या नफ्यापैकी अंदाजे 60 ते 65% चॅरिटेबल हेतूंसाठी दान केले गेले. त्यांच्या उल्लेखनीय परोपकारी योगदानामध्ये समाविष्ट आहेत. आता पाहूया शिक्षणासाठी त्यांचे योगदान. रतन टाटाने टाटा ग्रुपच्या संस्थापकाचा वारसा पुढे नेला. जमशेदजी टाटा उच्च शिक्षणासाठी जे.एन. टाटा एंडोवमेंट भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करते. टाटा ट्रस्ट शिक्षण क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काम करीत आहेत. सीमांत समुदायातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते. त्यांचे ध्येय गंभीर विचार आणि समस्या निराकरण, सहयोगी शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाचे शिक्षण अनुभव प्रदान करणे आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातील टाटा ट्रस्टचे काम युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स सह संरेखित करते. ग्रामीण आणि कृषी विकासामध्ये योगदान. ट्रान्सफॉर्मिंग रुरल इंडिया इनिशिएटिव्ह टाटा ग्रुपचा उपक्रम तीव्र गरिबीचे क्षेत्र बदलण्यासाठी सरकार, NGO, नागरी समाज गट आणि परोपकारी लोकांसह सहयोग करते. रतन टाटाने नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देणगी दिली आहे आणि शाळा आणि रुग्णालयांच्या बांधकामाला सहाय्य केले आहे. सर रतन टाटा ट्रस्ट रतन टाटाद्वारे 1919 मध्ये स्थापित विविध क्षेत्रातील वंचितांच्या कल्याणासाठी विश्वास कार्य करतो. विश्वास 2 प्रकारचे अनुदान प्रदान करतो. आपण रतन टाटा यांच्याकडून शिकू शकतो असे यशस्वी धडे पाहूयात. पहिलं, उत्कृष्टता आणि संशोधनाचे ध्येय. रतन टाटांनी ग्रुपमध्ये नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्टतेच्या सीमा पुश करण्याचे महत्त्व सातत्याने वर्णन केले आहे. परिवर्तनशील बदलांची अंमलबजावणी करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि सतत सुधारणा करण्यासाठी आणि सतत विचार करण्यासाठी त्यांच्या टीमला सातत्याने प्रोत्साहित केले आहे. दुसरं म्हणजे बदलण्यासाठी अनुकूलता स्वीकारणे. रतन टाटा नेहमीच बदलण्यासाठी खुला असतो आणि त्यांनी व्यवसायाच्या दृष्टिकोनाचा केंद्रीय भाग बनवला आहे. त्यांनी प्रमुख संक्रमणाद्वारे टाटा ग्रुपला यशस्वीरित्या नेव्हिगेट केले आहे आणि नवीन तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील ट्रेंडचा अवलंब करण्यासाठी सातत्याने जलद केले आहे. या अनुकूलशीलतेने टाटा ग्रुपला वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसाय वातावरणात सुसंगत आणि स्पर्धात्मक राहण्यास सक्षम केले आहे.
तिसरे म्हणजे नैतिक नेतृत्वाचे पालन करणे. नैतिक नेतृत्व आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीसाठी रतन टाटा त्यांच्या वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी नेहमीच अखंडतेने व्यवसाय आयोजित केला आहे आणि आदर आणि निष्पक्षतेसह कर्मचारी, ग्राहक आणि समुदायांसह सर्व भागधारकांवर उपचार केला आहे. चौथं म्हणजे संस्थेमध्ये विश्वास आणि टीमवर्कला प्रोत्साहन देणे. टाटा ग्रुपमध्ये विश्वासाची संस्कृती निर्माण करण्यासाठी रतन टाटाने टीमवर्कचे मूल्य वारंवार अधोरेखित केले आहे. संघातील सदस्यांना सक्षम करण्यावर आणि त्यांना आव्हाने घेण्याचे आणि नवकल्पना मांडण्याचे स्वातंत्र्य देण्यावर त्यांचा विश्वास आहे. हा दृष्टिकोन टीम सदस्यांमध्ये मालकी आणि जबाबदारीची मजबूत भावना तयार करून टाटा ग्रुपच्या यशात योगदान दिला आहे. पाचवं म्हणजे शाश्वततेला प्राधान्य दिले. टाटा ग्रुपमध्ये शाश्वतता प्रगती करण्यासाठी एक अग्रगण्य म्हणून रतन टाटा हे नेहमीच पर्यावरणावर असलेल्या परिणामांबद्दल जागरूक असते. त्यांनी ग्रुपच्या कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी अनेक उपक्रमांचा सुरुवात केली आहे आणि पर्यावरण अनुकूल आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार उत्पादने आणि सेवा तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पुढचे म्हणजे सहानुभूती आणि करुणा प्रदर्शित करणे. रतन टाटा हे नेहमीच त्यांच्या करुणासाठी ओळखले जाते आणि गरजेनुसार त्यांना मदत करण्याची त्यांची इच्छा असते. त्यांनी परोपकारी उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी झाले आहे आणि शिक्षण, आरोग्यसेवा आणि आपत्ती सहाय्य यांसारख्या विविध कारणांना सहाय्य केले आहे. त्यांच्या सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनाने केवळ त्यांना मदत केली नाही तर त्यांना अनेकांचा आदर आणि प्रशंसा देखील मिळाली आहे. सातवं म्हणजे लीड बाय उदाहरण. रतन टाटा उदाहरणार्थ आघाडीवर विश्वास ठेवतात आणि स्वतःसाठी त्याच्या टीमसाठी उच्च मानके निश्चित केले आहेत. परिणाम लक्षात न घेता योग्य गोष्ट करण्यासाठी तो सातत्याने वचनबद्ध आहे आणि इतरांना त्यांच्या लीडचे अनुसरण करण्यासाठी प्रेरणा दिली आहे. निष्कर्ष पाहूयात. रतन टाटांचे करिअर आणि जीवन प्रवास हे जगात सकारात्मक परिणाम करण्याची इच्छा असलेल्या कोणासाठीही मौल्यवान धडे देते. उत्कृष्टता, कल्पना आणि अनुकूलता यावर लक्ष केंद्रित केल्याने टाटा ग्रुपच्या यशात योगदान दिले आहे आणि नैतिक नेतृत्व आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीसाठी त्याच्या वचनबद्धतेने त्यांना सन्मान आणि प्रशंसा मिळाली आहे. या व्यतिरिक्त संघभावना आणि शाश्वततेवर त्याचा जोर, तसेच त्याची करुणा आणि उदाहरणार्थ नेतृत्व करण्याची इच्छा सर्वांसाठी मॉडेल म्हणून काम करते. हे धडे केवळ व्यवसाय नेत्यांसाठीच नाहीत तर जगात सकारात्मक परिणाम करण्याची इच्छा असलेल्या कोणासाठीही संबंधित आहे. तर मग मित्रांनो, रतन टाटा हे प्रसिद्ध उद्योगपती यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.